गृहिणीचं कोणीही सक्कं नसतं म्हणतात ते काही चुकीचं नाही. घरात सगळ्यांची काळजी घेणारी स्वतःसाठी मात्र कोणालाही दिसत नाही. ती आजारी पडली तर घर विस्कळीत होतं, पण तिचं दुःख मात्र कोणालाही दिसत नाही. सगळ्यांच्या आवडीचे पदार्थ बनवणारी एक आई स्वतःच्या आवडी मात्र कधी विसरून जाते कळतही नाही. गृहिणीचं काम हे कधीही संपत नाही, पण तिच्या मेहनतीची किंमत मात्र नेहमीच शून्य का असते. घरातील प्रत्येकाला तिची गरज असते, पण तिच्या मनाला समजून घेणारं कोणीही नसतं. ती रडते, ती रडली तर म्हणतात नाटक करते, पण तिच्या अश्रूंमागचं कारण हे कोणीही विचारत नाही. ती सगळ्यांसाठी जगणारी एक स्त्री शेवटी स्वतःलाच हरून बसते, स्वतः थकते. घराला घरपण देणारी गृहिणी स्वतः मात्र एकटी पडलेली असते. तिच्या त्यागाची सवय सगळ्यांना होते, पण तिच्या थकव्याची कोणालाही जाणीव नसते. गृहिणीला पैशांची गरज नाही, तर फक्त आपलेपणाची गरज असते.